पश्चिम बंगालसह 3 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने आघाडी घेतली. त्यामुळे जालन्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला असून भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात जोरदार जल्लोष केलाय. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी डान्स करत पश्चिम बंगालमधील भाजपने निकालात घेतलेल्या आघाडीबद्दल आनंद व्यक्त केलाय. सूर्या 20 मराठी, जालना. निश्चितपणानं आज संपूर्ण देशामध्ये एक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा करत आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, अशा पद्धतीनं आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण देशातल्या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 3 राज्यामधलं बहुमत भारतीय जनता पार्टीचं सिद्ध झालेलं आहे. जे जुलमी सरकार होतं पश्चिम बंगालमधलं ममता बॅनर्जी यांचं, ज्या देशाच्या संरक्षण भिंत बांधण्यासाठी ज्या महिलेने, ज्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत विरोध दाखवला, अशा माजी मुख्यमंत्र्याला म्हणलं तर वेगळं ठरणार नाही. अशा माजी मुख्यमंत्र्याला त्यांनी आपल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि निश्चितपणाने मी खात्री देतो की आत्ता पश्चिम बंगालमध्ये जो काही मुख्यमंत्री होणार आहे, सर्वात पहिलं काम जे होईल की आपल्या देशाची संरक्षण भिंत बांधण्याचं काम त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीनं एक हाती सत्ता सर्व तिन्ही राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळवलेली आहे. आज जालना जिल्ह्यामध्ये देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण भाऊ कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, महापौर वंदनाजी मगरे, उपमहापौर राजेजी राऊत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज रस्त्यावर उतरून एकमेकांना लाडू भरून आणि फटाक्याची आतषबाजी करून या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे. आणि निश्चितपणानं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ती अविरत त्या ठिकाणी राहील.